आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. तुम्ही महान योगी आहात साईबाबा. ईश्वरी अवतार आहात. तुमच्या सतत संकेत दिल्यानंतरही मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. क्षमा करा मला. पण अजाणतेपणी जर माझ्याकडून तुमचा अपमान झाला असेल किंवा तुम्हाला मी काही त्रास दिला असेल तर मी तुमचा अपराधी आहे. तुम्ही जी काही शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. द्वारकानाथजी, आपली ही चाल पण वाया गेली. तुम्ही न्यायाधीश आहात जोशी साहेब. तुम्ही विवेक बुद्धीने न्याय करता. न्याय करत असताना तुम्ही कमळाच्या फुलासारखे निर्लेप राहता. पाण्यात राहूनही पाण्यापासून वेगळं. आपल्या स्वतःवर कुणाचा प्रभाव पडू देत नाहीत. निष्पक्ष होऊन न्यायदान करत असता. न्याय प्रणालीला तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. मी इथं दुःखितांवर, पीडितांवर, शोषितांवर कृपा करायला आलो आहे. पण तुम्ही दीन, गरीब, अन्यायग्रस्त लोकांना न्याय द्या. लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. सबका मालिक एक. साईनाथ जय, साईनाथ जय, साईनाथ जय, साईनाथ जय, साईनाथ जय, साईनाथ जय. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. जय साईनाथ, जय साईनाथ. आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. कसा कसा काय तुम्ही साईबाबा सारख्या अवतारी पुरुषाचा संबंध त्या चोराशी जोडला? सांगा मला. तो चोर खोटं बोलतो आहे साहेब की त्याला साईबाबांनी जड जवाहीर दिले होते. तो चोर तर इथे शिर्डीमध्ये कधी आलाच नाही आणि इतकी मोठी चोरी पण झाली नाहीये कधी. तुम्ही काहीच का बोलत नाहीत इन्स्पेक्टर? मला तर द्वारकानाथने सांगितलं की चोरी साईबाबांनी करवली आहे. आणि तू विश्वास ठेवलास.
कुठलाही पुराव्याशिवाय. मला त्या द्वारकानाथजी स्वतःच ढोंगी आणि पाखंडी वाटतात. ते साईबाबांसोबत ईर्ष्या करतात. त्यामुळेच तर साईबाबांवर खोटा आरोप लावलाय त्यांनी. बाईसाहेब बरोबर बोलतायत साहेब. फौजदार, हो साहेब. त्या द्वारकानाथला ताब्यात घ्या हो साहेब. आणि धुळ्यात येऊन मला रिपोर्ट करा. होय साहेब. कुणा एकाला सारखं सारखं भरकटवलं जाऊ शकतं, सगळ्यांना नाही. सतत खोटं बोलून लोकांना ते सत्य आहे असं म्हणायला भाग पाडू शकतो, पण असत्य कधी सत्य नाही होत, कधीच नाही. कारण असत्याचा सत्यावर कधी विजय होऊच शकत नाही, विजय मिळवूच शकत नाही. सबका मालिक एक. आई, ते नाही आलेत. तू म्हणाली होतीस की श्याम सुंदर 4 दिवसात परत येतील, पण ते नाही आले. येतील मुली, ते नक्की येतील. तू हिम्मत कमी होऊ देऊ नकोस. माझी हिम्मत आता संपली आहे आई. तुझ्या सांगण्याप्रमाणे मी माझ्या पतीचं, रामलाल भाऊंचं आणि मनीषा वहिनींचं मन दुखावलं आहे, फक्त तुझ्या सांगण्यावरून. निर्मला, शांत हो, शांत हो मुली. नाही, आता या आयुष्यात फक्त अशांतीच अशांती असेल. असं काही अशुभ बोलू नकोस. आई, जे होत आहे ते पण तर अशुभच होत आहे. तुझ्या सांगण्यावरून मी रामलालजींचं धन दौलत संपत्तीची मालकीण तर झाले, पण सुखाने माझ्याकडे पाठ फिरवली. जो माझा होता, माझा पती पण मला सोडून गेला ग. आता या धन दौलतीचं मला काय करायचंय आई, काय करायचंय? हं? अरे निर्मला, निर्मला, काय होतंय तुला? निर्मला, 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 काय झालं? निर्मला, काय होतंय? अगं निर्मला, निर्मला, निर्मला. अरे फौजदार साहेब, तुम्ही इथे? तुम्ही माझ्या सोबत चला द्वारकानाथजी. तुम्हाला न्यायाधीश साहेबांनी बोलवलं आहे. बघितलं का वैद्यबुवा, शेवटी न्यायाधीश साहेबांना सुद्धा स्वतःची चूक लक्षात आली. हो, म्हणूनच त्यांनी मला तुम्हाला अटक करण्याचा आदेश दिला आहे. राम 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 राम. ताब्यात घेण्याचा? खांबासारखा उभा काय आहेस? चल चल. अरे 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 काय करताय? अरे अरे काय करताय? वैद्यबुवा काहीतरी सांगाय ना. अरे काय करताय? अरे गाववाल्यानो बघा. अरे नेऊ नका, नेऊ नका. अरे अरे राम राम राम. सत्यानाश होऊ दे तुमचा. अहो द्वारकानाथजी, आता न्यायाधीश तुमची मोठ्या श्रद्धेनं आरती करतील. चपलांनी आणि लाथांनी. अरे मोठ्यांनो, मी तुमच्या दोघांची चपलांनी आणि लाथांनी पूजा करतो. हे घ्या. अरे थांबा. अरे कुठे पळताय? अरे द्वारकानाथच्या दुकानाला लागला टाळ. द्वारकानाथचं तोंड झालं काळ. द्वारकानाथ, हाय हाय द्वारकानाथ, हाय हाय द्वारकानाथ, हाय हाय द्वारकानाथ. अरे माळसापतीजी. काय भाऊ द्वारकानाथ, कसं वाटतंय? तुम्हाला चौकशीसाठी ठाण्यात घेऊन चालले आहेत ना?
आमच्या साईबाबांविरुद्ध कारस्थान करता काय? हा आता भोगा आपल्या कर्माचं फळ फळ फळ. लक्षात आहे त्या दिवशी याच रस्त्याने न्यायाधीशांना द्वारका माईला घेऊन चालला होता. हो हो आणि आता ह्याच रस्त्यानं पोलीस ठाण्यात जात आहात. अजूनही वेळ आहे. साईबाबांना शरण या, सगळी संकट दूर होतील. हट द्वारकानाथ, हाय हाय 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 द्वारकानाथ. फौजदार साहेब, फौजदार साहेब, हा मला माझा अपराध तर सांगा. मी असं काय केलंय? काय केलंयस तू? कायद्याला भटकवलं आहेस तू. साईबाबा सारख्या साधूवर चिकलफेक केली आहेस हे तू. तुम्ही ठीक बोलत नाही आहात. मी न्यायाधीश साहेबांना भेटू इच्छितो. न्यायाधीश साहेब आणि इन्स्पेक्टर साहेब तर धुळ्याला गेले आहेत. आता मी तुझी चौकशी करणार आहे आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तुला या तुरुंगात बंद राहावं लागेल. मी आता बघतोच फौजदार, तू किती दिवस द्वारकानाथला या तुरुंगात बंद करून ठेवू शकतोस. बघतोच मी. हे विश्व दुःख, यातना, पीडा, वेदनांनी भरलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक जण सुखाच्या शोधात असतो, परंतु माया, मोह, लोभाच्या चक्रव्यूहात फसतो. दुःख तर शेवटपर्यंत माणसाचा पाठलाग करत असते आणि माणूस त्यावर विजय मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नात तो सर्व शक्तिमान परमेश्वराला विसरून जातो. माणूस आपला पराजय स्वीकारायला तयार नसतो आणि सुखी होण्याचं नाटक करतो. पण का? आपण सत्यापासून दूर का पळतो? आपल्याला हे का समजत नाही की दुःख आणि यातना काहीच नाहीयेत. जे आहे ते आहे सुख प्राप्त न होण्याचं दुःख. धन, दौलत, जमीन, जायदादीला प्रमाणात मोजलं जातं. पण मग हेच का माणसाच्या जीवनाचा उद्देश आहे? नाही. उद्देश आहे देवाला प्राप्त करणं. त्या देवाची भक्ती. त्या दिवशी प्रत्येक क्षणाला स्मरण कराल तरच वेदना कमी होतील, तरच दुःख कमी होईल. विश्वातल्या दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर माझ्या कथा ऐका. सुख आणि संतोष मिळवण्याचा हाच एक सरळ उपाय आहे. फक्त साई साई बोलण्यानेच पाप, ताप, शाप नष्ट होऊन जातील. सबका मालिक एक. म्हणूनच तर आम्ही सगळे म्हणतो, साई राम साई श्याम दुख भंजन तेरू नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. सुख धाम धन धाम साई राम साई श्याम गुण धाम यश धाम. साई राम साई श्याम. ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे साईबाबा,
तुम्ही देव आहात. आम्ही चांगले वाईट जसेही आहोत. तुम्ही आमची रक्षा करता. आणि ह्यावेळी मला माझ्या पतीला वाचवण्यासाठी आशीर्वाद हवे आहेत बाबा. साईबाबा, माझ्या पतीच्या मनातून मृत्यूचं भय काढून टाकण्यासाठी मी एक प्रयत्न करते आहे. माझ्या प्रयत्नांना यशस्वी करा. म्हणजे तू बोलवलंस मला? ह्याला टपाल घरात द्यायचंय का? नाही, हे दीनानाथजींना द्यायचं आहे. मी लिहिलं आहे, पण त्यांना समजलं नाही पाहिजे की हे पत्र इथूनच लिहून दिलं गेलं आहे. त्यांना वाटलं पाहिजे हे पत्र मंजुळाने शिर्डीहून लिहून त्यांना पाठवलं आहे. मंजू, मी देवाला तुझ्यासाठी प्रार्थना करेन. तुझा प्रत्येक प्रयत्न यशस्वी होऊ दे. तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय मला काही समजत नाही. अच्छा, तुम्ही हे विचारताय की तुम्ही कधी बरे होणार? खूप लवकर बरे व्हाल, फक्त आराम करा. सिस्टर, हा कधी बोलायला लागेल? ते काय आहे ना की तापामुळे त्यांचा आवाज गेलाय आणि ठीक झाल्यावर हळूहळू यांचा आवाज परत येईल. काय झालं तुम्हाला? वॉर्ड बॉय, वॉर्ड बॉय, लवकर या इथे. वॉर्ड बॉय, वॉर्ड बॉय. मनीषा, दवाखान्यात हा आवाज कसला येतो आहे? ते कोणीतरी आजारी आहे तो ओरडतोय. सोडा आता त्याला. डॉक्टर साहेब, नमस्ते. नमस्ते. तुम्ही 200 रुपये जमा करा, मी यांना तपासतो. डॉक्टर साहेब, हा, 200 रुपये तर नाहीयेत माझ्याकडे. मग इलाज कसा होणार यांचा? आता काय करायचं मनीषा? तुम्ही काळजी करू नका. मला धर्मदाय संस्थेबद्दल माहिती मिळाली आहे. मी तिथे जाईन. ते आपली मदत नक्की करतील. तुम्ही काही बोलत का नाहीत? तुम्ही बघू शकाल, नक्की बघू शकाल. तुमच्या डोळ्यांचा इलाज नक्की होईल, नक्की होईल. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मनीषा. श्रद्धा मूळ मंत्र आहे. जिथं श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, श्रद्धा आणि विश्वास नसेल तर भक्ती होणार नाही. जिथं भक्ती नसेल तिथं मी नसेल. श्रद्धा असू द्या, विश्वास ठेवा, भक्ती करा. मी माझ्या भक्तांचा दास आहे. सबका मालिक एक. माझे पती परमेश्वर दीनानाथजी, सादर नमस्कार. मी तुम्हाला पत्र लिहिलं होतं, तुम्ही उत्तरच दिलं नाही. तुम्ही ठीक तर आहात ना?
की आतापर्यंत माझ्यावर नाराज आहात. मला तुम्हाला भेटायचं आहे. नाही नाही, काही गरज नाहीये. मी तुमच्या सुखदुःखात तुम्हाला साथ द्यायचं वचन दिलेलं आहे. विसरून जा ते वचन. मला तुमची साथ द्यायची आहे, तुमची सेवा करायची आहे. मला तुझ्या सेवेची गरज नाहीये. काय तुम्ही मला तिथं तुमच्याकडे येण्याची परवानगी द्याल? बिलकुल नाही, अजिबात नाही. पतीच्या सोबत असणंच पत्नीचं सौभाग्य असतं. मला साथ देणं तर दुर्भाग्य असेल तुझं. मी मृत्यूच्या दारात उभा आहे. तू माझ्यासोबत असणं म्हणजे मृत्यू तुझ्या सोबत असणं, जे मला कधीच आवडणार नाही. तुला का समजत नाही मंजुळा? बसा. राम राम राम. धोंडू, हा, आपण विचार करायचो ना की कधी आपल्याला झोका खेळायला मिळेल. आज इच्छा पूर्ण झाले. हो, आजपासून मी वैद्य. राम 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 मूर्खांनो. आणि तू द्वारकानाथ. मला कारागृहात नाही जायचंय. मला द्वारकानाथ नाही बनायचं. गप्पा बसा मूर्खांनो. बक 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 बक. राम 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 राम. अरे मूर्खांनो, तुम्ही दोघे ह्या झोपळ्यावर कसे बसलात? हा, मी विचारतोय कसे बसलात? अरे राम 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 राम. अरे तुम्ही दोघे माझ्या कोणत्या जन्माचं पाप आहात की ह्या जन्मात माझ्या सोबत आहात? नालायकांनो, तुमच्या बापाने ठेवली आहेत ही केळी, हे फक्त मला दिलं. नालायकांनो, कृतज्ञ लोकांनो. अरे माझ्या झोपाळ्यावर बसून माझं जन्न खाताय. नालायकांनो, कृतज्ञ लोकांनो. अरे राम राम राम. हे देवा, अरे हे काय संकट आहे हे? समस्या इथे नाहीये वैद्य बुवा. समस्या तर कारागृहात आहे. राम 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 राम. कारागृहात तर द्वारकानाथजी आहेत. अरे सत्यानाश होऊन जाओ तुम्हा दोघांचा. वैद्य बुवा कुठे चाललात? अरे मूर्खांनो, कारागृहात तर द्वारकानाथजींचे हाल हवाल विचारायला जातो आहे. तुम्हाला काही अडचण? कुठेच नका जाऊ. अरे राम राम राम. नाही वैद्य बुवा, नाही, कुठेच नका जाऊ. राम राम राम. वैद्य बुवा, कारागृहाकडे तर चेहरा सुद्धा करू नका. का दगडू खूप वाईट मारतात. राम राम राम. का मारताय? अरे तुम्ही दोघं मला का घाबरवताय? मूर्खांनो, घाबरवत नाहीये, सत्य सांगतो आहे. इतकं मारतात की माणूस ना झोपू शकत ना बसू शकतो. अरे देवा. आणि उभा सुद्धा राहू शकत नाही. राम राम. अरे अरे अरे. वैद्य बुवा, कारागृहात झोपाळा सुद्धा नसतो. अरे माझ्या देवा. अरे द्वारकानाथजी, कुठे आहात तुम्ही? मी एकतर साधारण वैद्य आहे, मला तर माझी काळजी वाटते आहे. देवा. वैद्य बुवा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कारागृहात गेलात तर आम्ही आहोत ना. आहोत ना. दोघं वैद्य, धोंडू दगडू. आम्ही औषधं पण बनवू शकतो आणि औषधं विकू पण शकतो. हो हो मूर्खांनो, मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही माझे शिष्य. अरे नालायकांनो, अरे मूर्खांनो, सत्यानाश होईल तुम्हा दोघांचा. अरे मला घाबरवून गोलमाल बोलून वेड्यात काढता आहात. अरे मूर्खांनो, मी तुम्हा दोघांना असं औषध पाजेन की दिवसभर जंगलात लोटा घेऊन वाऱ्यासारखं बसाल. समजलात? मूर्खांनो, बसा खाली आणि आपलं काम करा. अरे राम राम राम.
आई हा मी कुठे आहे? इस्पितळात आहेस. मी डॉक्टरांना बोलवते. थांब आई. तू मला दवाखान्यात का घेऊन आलीस? तू घरात बेशुद्ध होऊन पडली होतीस, त्यामुळे मी घाबरले. कारण की काय? मला काही आठवत का नाहीये? आई आई माझं पोट रिकामं काय? माझं बाळ नाही, असं नाही होऊ शकत. माझं बाळ आई, असं नाही होऊ शकत आई. माझं बाळ माझं बाळ माझं बाळ माझं बाळ. माया, मोह आणि अहंकाराला अधीन होऊन ज्यावेळी माणूस आपला विवेक विसरतो, त्यावेळी त्याच्या पदरात सुख कमी आणि दुःख जास्त पडते. मोहमायेमुळे त्याला सुखाचा आभास होत असतो, पण तो वास्तविकता विसरून जातो. ज्यावेळी त्याला वास्तविकतेचं भान येतं, त्यावेळी त्याला समजतं की त्यानं किती गमावलं आहे. मी माझ्या भक्तांना अधःपतनापासून थांबवतो, त्यांच्या अहंकाराचा विनाश करून त्यांना माया मोहाच्या ताब्यात जाण्यापासून थांबवतो. जो अनन्य भावाने माझ्या चरणांशी येतो, त्यांना मी पापांपासून मुक्त करतो. सबका मालिक एक. तुम्ही 2 दिवसांनंतर या आणि पैसे घेऊन जा. हो. आता तुम्ही या. पण साहेब, ह्याच्या आधी मी आले आहे. तुम्ही धीर धरा, तुम्हालाही बोलवलं जाईल. तुम्ही 2 दिवसांनंतर या आणि पैसे घेऊन जा. बर. जी जी जी. तुम्ही या. बसा. ₹200 मदत हवी आहे ना तुम्हाला? हो, मला माझ्या पतीच्या डोळ्यांच्या इलाजासाठी ₹200 हवे आहेत. डोळ्यांच्या इलाजानंतर अजूनही खर्च असतील मनीषाजी. मी तुम्हाला 400 देईन. काय? 400? पण ही धर्मदाय संस्था आहे, तुम्हाला पण काहीतरी धर्म करावाच लागेल. मला? माझ्याकडे तर काहीच नाहीये. हिऱ्याला आपली किंमत माहीत नसती, पण परख्याला हिऱ्याची किंमत कळत असते. माझ्या नजरेतून बघा, तुम्ही किती सुंदर आहात. बदमाश, नालायक! हे धर्माचं काम करतोस का तू? थू. राजेंदर, तुझ्या आईला जाऊन खूप वेळ झाला आहे. अजून आली नाहीये ना ती? येतच असेल.
ही जागा पण दूर आहे ना. हो आता येईलच. घ्या तुम्ही विचारला आणि आई आली. अरे आलीस तू. आई कसे मिळाले? काय झालं? नाही मिळाले? रडतेस कशाला? नाही मिळाले तर नाही मिळाले. त्यात तुझा काय दोष आहे? कदाचित माझ्या नशिबातच बाबांचं दर्शन होणे नाही. मग त्यात तू कशाला अस्वस्थ होते आहेस? काय झालं आई? मनीषा, तुझा अपमान तर झाला नाहीये ना? खूप वाईट अपमान झाला हो. धर्माच्या संस्थामध्ये धर्माच्या नावावर अधर्म होतो आहे. त्यांनी पैशांच्या बदल्यात मला माझी अब्रू. नाही नाही मनीषा, आजच्या नंतर तू माझ्या डोळ्यांच्या इलाजासाठी कुठं जाणार नाहीस. मला आयुष्यभर अंध राहणं मंजूर आहे. कदाचित बाबांची पण अशीच इच्छा आहे. जीवनाच्या कठीण प्रसंगात सुद्धा जो मला विसरत नाही, सतत माझं स्मरण करत असतो, त्याचा मी उद्धार करत असतो. जे माझ्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवतात, मी त्यांना भवसागर पार करून देतो. माझ्यासाठी सगळे भक्त एक समान आहेत. मी माझ्या भक्तांसोबत कधी पक्षपात करत नाही. जो ज्या भावाने माझी पूजा करतो, भक्ती करतो, त्याच भावाप्रमाणे मी त्याला फळ देत असतो. सबका मालिक एक. बिना आवाजाची कव्वाली गात आहे द्वारकानाथजी. द्वारकानाथजी, द्वारकानाथजी, फौजदाराने तुम्हाला मारलं असेल ना? दगडू धोंडू तुम्ही ओरडू नका, शिक्षा वाढेल. तुम्ही दोघं इथं माझी थट्टा करायला आला आहात तर? अरे थट्टा तर तुम्ही स्वतःची करून घेतली आहे द्वारकानाथजी. भगवान द्वारिकानाथ कारागृहात. नालायकांनो गप्पा बसा. अरे का तुम्ही स्वतःला शिव्या देताय द्वारकानाथजी? एकदा मला कारागृहातून बाहेर येऊ द्या तुम्ही दोघं, मग मी तुमची रोज हाडं तोडेन आणि रोज मोजेन सुद्धा. जोपर्यंत कारागृहात राहाल तोपर्यंत फौजदार रोज हाडं तोडेल आणि रोज मोजेल. अरे मूर्खानो, काय चटक पटक करताय? प्रणाम द्वारकानाथजी. अरे सोडा नमस्कार बिमस्कार आणि मला इथून लवकर बाहेर काढा वैद्य बुवा. अरे चिंता नका करू द्वारकानाथजी, मी फौजदार सोबत बोललो आहे. बोलला आहात? तुम्ही किती दयाळू आहात वैद्य बुवा. पण फौजदार दयाळू नाहीये. हो, ते म्हणाले की मी स्वतः आपल्या हातांनी द्वारकानाथजींची मनसोक्त सेवा करू इच्छितो. वैद्य बुवा, मी इथं 2 दिवस जरी थांबलो ना तर मी वेडा होऊन जाईन. खरं बोलताय द्वारकानाथजी, मी पण विचार करून करून वेडा झालो आहे. करू तर काय करू? मी काही बोलू? हो बोल. साईबाबाला तुम्ही शरण जा. हो. अरे चुप्प बसा नालायकांनो, साईबाबांना शरण जा बोलताय? अरे मूर्खांनो, अरे मी तुमच्या हातामध्ये द्वारकानाथजींचं जेवण पाठवलं होतं. जेवण? तुम्ही माझ्यासाठी जेवण आणलं होतं वैद्य बुवा? द्वारकानाथजी, मी धोंडू दगडू सोबतच येणार होतो, पण त्याच वेळी मला औषध देण्यासाठी भागीरथी बाईच्या घरी जावं लागलं. पण लगोलग मी
थोंडू दगडू सोबत तुमचं जेवण पाठवून दिलं होतं. अरे इथे तर मला वाळलेली पोळी आणि सुकलेला भात खायला मिळतोय. अरे मूर्खांनो, माझं तोंड काय बघताय? ऐकू येत नाही का? अरे डब्बा द्या. अरे उघडा द्वारकानाथजी. अरे उघडतो आहे वैद्यबुवा. अरे राम राम. वैद्यबुवा, ही काय थट्टा आहे? हा डब्बा तर रिकामा आहे. अरे राम 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 राम. अरे मूर्खांनो, थोंडू दगडू, अरे डब्बा रिकामी कसा आहे? अरे अरे जेवण कुठे गेलं? ते काय आहे ना, आम्हाला रस्त्यात खूप जोराची भूक लागली होती. हो, आम्ही विचार केला ही द्वारकानाथजींना सरकारी पोळी खाण्याची सवय झाली असेल म्हणून मग यांचं जेवण आम्ही का नको खायला? आम्ही खाऊन टाकला मसाले भात. हा माझी लात मूर्खांनो, लात. अरे कुठे चालला आहात मूर्ख कुठले? अरे राम राम राम. द्वारकानाथजी, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला लात. अरे रे रे, मसाले भात घेऊन येतो. हा थांबा. हा लवकर आणा वैद्यबुवा. अरे देवा, अरे मूर्खांनो, सत्यानाश हो तुमचा. मी हे सगळे दागिने तुमच्याकडे गहाण ठेवायला आले आहे. आई, आजच्या जेवणाची लज्जत काही खासच आहे. असं वाटतंय आज तुझ्या आईने जेवण खूप मनापासून बनवलं आहे. तर काय, मी रोज जेवण मनापासून नाही बनवत. हो बाई, बनवते तर रोजच, पण आजच्या जेवणाची चवच काही खास आहे. वेगळी गोष्ट यासाठी आहे रामलाल की मनीषा बेटीने तुझ्या डोळ्यांच्या इलाजासाठी पैशांची व्यवस्था केली आहे. काय विचार करताय? ते हे की तू 200 रुपयांची सोय केली असेल त्यामुळे खुश आहेस. तुम्हाला कसं समजलं? मी सगळं जाणतो रामलाल, सगळं काही बघतो. मी प्रत्येकाच्या पाप आणि पुण्याचा लेखाजोखा पण ठेवतो आणि कुणाचेही अधपतन होण्याआधी त्याला वाचवण्याचा प्रयत्न पण करतो. पण सगळं माणसाच्या कर्मावर अवलंबून असतं. जसं कर्म तसंच त्या कर्माचं फळ. तुझी पत्नी देवी आहे रामलाल, ती खरंच तुझी अर्धांगिनी आहे. तुम्ही खाता खाता का थांबलात? मनीषा, माझ्या डोळ्यांचा इलाज होणार हे ऐकूनच आनंदानं माझं पोट आपोआप भरलं. मनीषा, कोणी दिले पैसे? तू गप्प का आहेस? ठीक आहे, उत्तर नाही द्यायचंय तर नको देऊस, पण ही गोष्ट लक्षात ठेव, तुझेही करते बाबांना सगळं माहित आहे. मला इथलंच नाही, विश्वात होणाऱ्या कुठल्याही घटनेचं ज्ञान असतं. माझ्यापासून काहीच लपलं जात नाही. आई, तुझं मंगळसूत्र कुठे गेलं? गळ्यात तर कुठे दिसत नाहीये. याचा अर्थ तू मंगळसूत्र गहाण ठेवलं? आईच्या हातात सोन्याच्या बांगड्या पण नाहीयेत बाबा. समजलं. तुम्ही
काळजी करू नका. एकदा तुमच्या डोळ्यांची दृष्टी परत आली की मी माझे सगळे दागिने सोडवून आणेन. मंगळसूत्रापेक्षा जास्त मंगल दागिना तुम्ही आहात माझ्यासाठी.